गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अमित ट्रेल. आज आहे डे 2. काल डे 1 आम्ही मुंबई टू लिंबडी हा रूट केलेला. आता आम्ही लिंबडी टू रन ऑफ दोरडोला निघालो आहे. 355 किलोमीटर्सचा डिस्टन्स आहे. 7 आवर्सचा ड्राईव्ह आहे. अरायवल दाखवते 2:30चं. सो लेट्स सी हाऊ इट गोज. कालपर्यंत रोड मस्त होते, काही प्रॉब्लेम नाही, काही एक्झर्शन नाही. आणि आम्ही तो व्हिडिओ डे 1चा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे. जर तुम्ही बघितलं नाही तर तुम्हाला इकडे लिंक कुठेतरी दिसेल, लिंक इन द डिस्क्रिप्शन ऑर ऑन टॉप समवेअर आय बटनवर क्लिक करून. सो तो व्हिडिओ बघा आणि नंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करू शकता तुम्ही. सो बघूया काय मजा येते पुढे. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट ऑन द व्हिडिओ आणि लेट्स हॅव फन. हाय गाईज, आता आम्ही आहोत गुजरात SH20 या हायवेवर. आणि आय गेस अराउंड मी तरी 20 किलोमीटर तरी आता झाले असतील. अगदी स्ट्रेट रोड आहे, नो टर्न्स ॲट ऑल, स्ट्रेट एकदम. असं वाटतं कोणीतरी स्केलनी लाईन खेचली आहे, एवढा स्ट्रेट रोड आहे. नो स्पीड ब्रेकर्स, नथिंग ॲट ऑल. रोड्स नो पॉट होल्स, एकदम मस्त. असं वाटतं कोणच वापरत नाही ॲक्च्युली हा रोड. एवढे क्लीन रोड्स आहेत अँड इट्स फन ड्रायव्हिंग, मजा येते. आता बघू, स्टील 5 hours 27 minutes अवे फ्रॉम आवर डेस्टिनेशन, 295 किलोमीटर्स. तर बघू हाऊ इट गोज. आय थॉट आय जस्ट कीप यू ऑल पोस्टेड अबाउट. तुम्हाला रोड दाखवतो. थोडा एक ब्रेक घेतलेला आहे ब्रेकफास्टसाठी आणि घेतलं आहे काय म्हणतात, गोटा भजी. गुजरातची फेमस गोटा भजी. आणि थोडेसे ढोकळे घेतलेले. ढोक्याला काय म्हणतात इकडे? खमन सुद्धा घेतलेलं आहे. सो हा आमचा ब्रेकफास्ट आहे. हा बघा ह्याला केवढी झोप येते. हा नुसतं झोपत असते. हो, काय पाहिजे तुला? हो, देतोय मोबाईल पाहिजे त्याला. चला ब्रेकफास्ट करूया, जरा रेस्ट करूया. हो, हाय गाईज, आम्ही आता पोचलो आहे रन ऑफ कच्छच्या. यांचं स्टे 5 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे. पण आम्हाला लागलेली भूक आणि आम्ही म्हटलं आधी खाऊन घेऊया मग तिकडे जाऊया. सो समता आम्ही इकडे आलो आहे व्हाईट रन रेस्टॉरंटमध्ये. आता आम्ही इकडे काहीतरी खाऊन घेऊ आणि मग देन वील मूव्ह टू आवर रिसॉर्ट. मग तिकडे थोडा रेस्ट करणार आहे आणि मग प्लॅन आहे की व्हाईट रन फिरायला जाऊ. आता जेवतो आहे आणि अबीर साहेब आणि समता पण आता जेवते आहे. समता, कसं आहे जेवण? तुला खूप आवडलं असेल ना? समताला खूप आवडलं आहे जेवण, बिकॉज तिला नॉस्टॅल्जिया हिट झालं आहे. सगळी आठवण येते. मी आता आमटी घेतली आणि ती एवढी गोड आहे की अक्षरशः गोडी डाळ ही डिश हे लोकांनी एकदमच सिरियसली घेतली. असं वाटतं साखरेचं पाणी पितो. डाळ कमी आणि साखरेचं पाणी जास्त वाटतं. पण इट इज वॉट इट इज. आता भूक लागली आहे, खायचं आहे. आता खाऊया, मग स्टेवर जाऊया. तुम्हाला रूम टूवर पण देईल आणि मग थोडा वेळ झोपू आम्ही. आणि मग प्लॅन आहे की 5 वाजता जरा निघू फिरायला व्हाईट रन. होपफुली धमाल येईल. सो हां, आता जेवून घेतो, नंतर बोलूया. सो गाईज, आम्ही रिसॉर्टवर पोचलेलो आहे आमच्या स्टेवर. आणि इट्स अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस. खूप शांत जागा आहे, जास्त गर्दी नाही आहे आणि खूपच छान आहे. वाटलं नव्हतं आत एकदम
आत आहे ही जागा आणि स्पेस इज वेल केप्ट, वेल मेंटेन्ड आणि वापरली चांगली आहे. आणि आम्ही राहतो आहे या टेंटमध्ये, या रूममध्ये, रूम नंबर 14 आहे. आणि अबीर खेळतो आहे बॅग बरोबर, त्याला अजून काही येतात नाही खेळता, म्हणून तो बॅग घेऊन पळतो आहे नुसता. आणि समता बसली चिल करते. समता हे एक कोणती आहे? भुंगा, नॉन एसी भुंगा. नॉन एसी भुंगा. सो समताने बुक केले नॉन एसी भुंगा. भुंगा असे दिसतात, हे बघा, हे असे भुंगा आहेत विदाऊट अगेन्स्ट द लाईट दिसत, हे भुंगा आहेत. आणि इकडे आहे टेंट, हे टेंट्स आहेत. आणि त्या बाजूला प्रॉपर रूम्स आहेत. आणि इकडे हा मध्ये सम प्ले एरिया बनवला आहे. आणि तिकडे तो असा मेन स्टेज टाईप्स आहे. सो आता बघूया संध्याकाळी कशी होती स्पेस. ते व्हील्स तोडणार आहे आणि त्याला फक्त माझी बॅग भेटली आहे, आईची बॅग तो घेत नाही. बाबाच्याच बॅगेची वाट लावतो है ना, बाबाच्या बॅगेची वाट लावतो. आणि तुम्हाला रूम दाखवतो चला. लाईट नाही जास्त, पण दिस इज ब्युटिफुल. हे असं आहे शामियाना. आणि असं थांबा बघूया, लाईट लागते 1 मिनिट. हां हे बघा असं दिसतं. दरवाजा आहे थोडासा त्या स्टाईलमध्ये. आणि मग हे असे आर्टिफॅक्ट्स, असे डिझाईन्स बनवलेले आहेत. खिडक्या आहेत. आणि हा बेड असा राऊंड शेपमध्ये सिमेंटचा बेड आहे प्रॉपर. आणि गादे आहेत ऑफकोर्स, पण हा थोडा अशी फीलर देतो तुम्हाला. अँड देन देर इज वॉशरूम. वॉशरूम पण स्वच्छ आहे, तसं क्लीन आहे, छान आहे. फक्त विरळचा प्रॉब्लेम आणि काय नाही. सो हां असा आहे आमचा रूम. कशी वाटली रूम तुम्हाला सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अजूनपर्यंत तर प्लीज कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टू अमित्स ट्रेल. आणि मी असा हात ठेवतो आणि जरा पोजमध्ये करा. खूपच शांत जागा आहे, त्यामुळे मी असं जोरात बोलत नाही आहे, माहीत नाही का. पण या मग आता किती वाजता, 4 वाजता 4:30 किती वाजता निघायचं? 4, 4:30, 5 3 टाईम दिलेत तुम्ही. 3 किती वाजता? 4 किंवा 4:30 किंवा 5. तो आता सध्या आई आणि अबीर कॅमल राईड करतायत दोघे पण. अजून रन सुरू झालेला नाही आणि यांना कॅमल राईड करायची आहे बघा. आराम से चला इसको बहुत घाई कर दो आई. अरे कॅप पडली बघ. आणि आमची कॅप पडलेली आणि आम्ही कॅमल राईड करतोय. सनसेट आहे. अबीर आणि
धीरे चलाव. अबीर बोलतोय धीरे चलाव. आणि आमचा रन तो नुसता पळवतो, त्याला दुसरे भेटतात तिकडे म्हणून. रन करने को बताओ इथे तोंडावर आपटतील शोधील. आणि आम्ही कॅमल राईड करतोय. व्हाईट रन मस्त दिसतंय. या साहेबाला आधी एंटर फेस्टिवल एंटर करायच्या आधी त्याला तोंडाला लागेल इकडे तुला हे समोर दात तुटतील. फेस्टिवल एंटर करायच्या आधी त्याला पकड फट्ट. अरे सोडला तर खायची पडतील अभि. अबीर सोडायचा नाही. तो बघ कसं चालतोय आधी. एवढी गर्दी आहे. या साहेबांनी एकदमच फास्ट केलेलं आहे काम. सो गाईज आम्ही आता व्हाईट रनवर आलेलो आहोत आणि खूप सारे फोटोज काढले. आणि वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल, कारण की सगळे बोलत होते की थोडं पाण्यामुळे थोडं व्हाईट रन फेस्टिवल थोडासा कमी क्राऊड आहे. पण इट्स नॉट दॅट वे. ॲक्च्युली खूप गर्दी आहे, खूप लोकं आलेली आहे. आणि हे बघा सनसेट बघा, समता बघा, अबीर बघा. ह्याचं काहीतरी वेगळंच चालू आहे. ह्याला फक्त कॅमल रायडिंग करायचं आहे. तो अबीर मस्ती करतोय, त्याला मजा येते इकडे. आणि आमच्या मॅडम खूप स्लो चालतात, त्यामुळे खूप वेळ लागणार पोचायला. तिथे पोचेपर्यंत अंधार होणार एवढं नक्की झालेलाच आहे. हे बघा या स्पीडमध्ये मॅडम चाललेले आहे. हे बघा आम्ही आहोत 5 km/h स्पीडवर. तिथे पोचेपर्यंत आमचा अंधार झालेला आहे. आणि लोक गरबा खेळत आहे तिकडे. काय चालू आहे? तुला पण डान्स करायची इच्छा होते? जा जॉईन कर मग त्यांना. आम्ही अजून चालतोय, आम्ही बघतोय कुठे जायचं, काय करायचं, आम्हाला काहीच कळत सुचेनाचं झालं. ते लोक हा बघा काय पळतोय. काय मग कसं वाटतंय? मजा येते? हां, त्या गरबामुळे मजा येते की ॲक्च्युअलमध्ये हे मजा येते बघ. सो समताला मजा येते म्हणजे आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. ते पण फक्त सेकंड डे अजून म्हणून. सगळीकडे फोटो काढायला काही नाही काय. हा बघा हा बघा हा बघा खोकला. आणि आता जरा फोटो बघू. दिस इज व्हेरी ब्युटिफुल. इकडे खूप सारे स्पॉट्स आहेत फोटो काढायला. ते लोकांनी बनवून ठेवलेत सो दॅट यू कॅन क्लिक पिक्चर्स द वे यू वॉन्ट. बट फर्स्ट गुड थिंग इज की व्हाईट रन ॲक्च्युली ब्युटिफुल आहे. आणि त्यात माझे शूज खराब झाले, पूर्ण खराब झाले बिकॉज ही माती आहे. पण त्याच्यात चिखल पण. आम्ही आता तिकडे जातो आणि प्रयत्न करतो एक चांगले काही फोटो काढू शकतो. सो गाईज सांगायचं हे होतं की बेसिकली ही रन ऑफ कच्छवाली ट्रिप जी होती ही माझी सोलो बाईक राईड होती. पण आणि हा प्लॅन मी बनवायच्या आधी समताला विचारलेलं की रन ऑफ कच्छ करायचं आहे, तू येणार आहे का? तर मॅडम नाही बोललेलं. तर मी माझा एक मिनटं, तर मला आधी मला बोलून दे. तर मग बाईकनी नव्हतो जाणार होतो, पण प्लॅन फॅमिली ट्रिपचाच होता. तर मग मॅडमनी नाही सांगितलं, बोलल्या की नाही मी मम्मीच्या घरी जाणार आहे, सुट्टी आहे.
तर मग मी म्हटलं ठीक आहे. आणि नंतर मी माझा स्वतःचा प्लॅन बनवला आणि प्लॅन बनवल्यानंतर 2 दिवसांनी मी निघणारच होतो. तर मी हिला परत सांगितलं की मी जाणार रन ऑफ कच्छला. आली एक मिनिट. हां, काय? तर समताला मी सांगितलं मी चाललो आहे, बाईक राईड आहे, एकटा चाललो आहे, सोलो ट्रिप आहे. तर बोलतात नाही, अकेले कैसे जाएगा भाई तू, अकेले नहीं जा सकता. तर मग मॅडम बोलल्या की आम्ही पण येतो, मी आणि अबीर पण येतो, अँड विल डू अ रोड ट्रिप, फॅमिली रोड ट्रिप. आणि म्हटलं ठीक आहे. सो दॅट्स हाव ही सोलो ट्रिप चेंज्ड इन टू अ प्रॉपर फॅमिली ट्रिप. आणि नॉट रिग्रेटिंग, मजा येते, धमाल येते. साहेब अबीर पण मस्ती करतोय. मजा येते अबीरला. अबीर कसा रन करत होता आता? अंधार झाला. अरे बापरे. मग आता काय, मग सगळ्यांना तू बोल ना ते लाईक शेअर सबस्क्राईब कसं काय बोलतो? काय बोलतो तू? सगळ्यांनी लाईक करा. नाही तू मस्तीमध्ये. तर मग हा आम्ही तेच डिस्कस करत होतो समजा. मग कसं वाटलं सोलो ट्रिप माझी कॅन्सल करून फॅमिली ट्रिप करण्यात? केवढी मजा आली. एकटा काही बोर आम्ही आलो म्हणून थोडं एंटरटेनमेंट झालं. काय बोर झालं असं? का बोर बोर झालं झालं असतं एकटा बाईक चालवून, ते सरळ सरळ रोड बघून किती चालवली असते ना बाईक. तुम्ही यू नेवर नो, सॉलिट्यूड, एकटा आरामात बाईक राईड केली ना. खूप जण करतात. नेक्स्ट टाइम ये मग. नेक्स्ट टाइम ठीक आहे. मग नेक्स्ट टाइम तुला सांगायचं. नाही मग मी माझी सोलो ट्रिप करेन. अच्छा ठीक आहे चालेल. मग समता तिची सोलो ट्रिप करणार आहे, मी माझी सोलो ट्रिप करणार, अबीर स्वतःची सोलो ट्रिप करणार, हो की नाही अबीर? हां. सो गाईज हा होता आमचा डे 2 लिंबडी टू रन उत्सव. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल अमित ट्रेल. आणि विल कंटिन्यू द फन. हे बघ हे दोघांचं मस्त.